नमस्कार मित्रांनो, कोकणामध्ये भाजपने मोठी कारवाई केली आहे। बड्या नेत्यासह चौघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। चिपळूण नगर परिषद निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह 4 पदाधिकाऱ्यांना भाजपने दणका दिला आहे। या सर्वांविरोधात पक्षाने कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर या सर्वांविरोधात ही कारवाई केली आहे। या हकालपट्टीची एकच चर्चा रंगली आहे। दरम्यान चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आणि शहर प्रमुख परिमल भोसले यांच्यासह आणखी दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। नगर परिषद निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणे या सर्वांना भोवले। सुरेखा खेराडे चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा तर परिमल भोसले निलेश राणे यांचे खंदे समर्थक होते। भाजपने केलेल्या कडक कारवाईमुळे चिपळूणमध्ये राजकीय गोटात खळबळ उडाली आहे। एवढंच नाही तर विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करणे आणि उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढविल्याचे पुराव्यासह आढळून आल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली। माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सुधीर सुधाकर पानकर, माजी शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष परिमल भोसले या सर्वांचे निलंबन करण्यात आले आहे। त्या संदर्भात पत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे। सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या या कारवाईची राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।